तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आपल्या अथर्वच्या प्लॉटमध्ये 40 दिवसाचा हा आपला प्लॉट आहे. प्लॉटचं दुसऱ्या बांधणीचं काम चालू आहे. एक आपला ब्लॉक हा बांधणीचं काम पूर्ण आहे. तर इकडे बघू शकताय हा दुसरा साईडचा ब्लॉक आहे. पूर्ण प्लॉटमध्ये असं ढापं आत येऊन पडलेलं आहे. अक्षरशः औषध मारायचं म्हटलं तरी होत नाही. प्लॉटमध्ये सेटिंग जबरदस्त आहे. आपल्याकडे कुठेही ड्रॉपिंगची जास्त समस्या नाही. त्याच पद्धतीनं प्लॉटमध्ये बुरीसारख्या रोगांचंही नियंत्रणात काम चालू आहे. आपल्याकडे जास्त प्रादुर्भावही कुठं पाहायला मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, या 40 दिवसाच्या अथर्वच्या प्लॉटला जर सेटिंग बघितलं तर जबरदस्त आपलं सेटिंग चालू आहे. तर मित्रांनो हे बघा, आतलं अर्ली सेटिंग आपलं तयार आहे. त्याच पद्धतीने नवीन जे पाठीमागून जे सेटिंग आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. आज महाराष्ट्रामध्ये 70 ते 80% शेतकऱ्यांचा एकच प्रॉब्लेम चालू आहे की प्लॉट सेट होत नाही. पण आपण ह्याच्यावरती इतकं छान काम केलेलं आहे की आपला प्लॉट हा चांगल्या पद्धतीनं सेट झालेला आहे. त्याच पद्धतीनं शेतकरी मित्रांनो इथं जर बघितलं तर आपला जो बेड आहे हा बेड विदाउट मल्चिंगचा असून सुद्धा पूर्ण गार आहे. काय होतंय की दिवसभर कितीही सूर्यप्रकाश पडला तर डबल ओळ असल्यामुळे, डबल ड्रिप असल्यामुळं ह्याच्या झाडाची स्वतःची सावली जमिनीवरती राहते. त्यामुळे जमीन पूर्ण आपली गार आहे. आणि इथं जर बघितलं तर पांढऱ्या मुळींची वाढ एकदम जबरदस्त आहे. बघा, सगळ्या प्लॉटमध्ये हे आपल्या पांढऱ्या मुळी आहेत आणि पूर्ण ॲक्टिव्ह पद्धतीत आहेत. आणि त्याचाच परिणाम हा आपल्या प्लॉटवरती आहे. फायदा आपल्या प्लॉटवरती आहे की सगळा प्लॉट आपला हा सेटिंगवरती चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपल्याकडे ड्रॉपिंग खूप कमी आहे. ह्याच्यावरती आपण जे सेटिंगवरती पण जे काम केलेलं आहे ते पण काम खूप छान झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला हा प्लॉट आपल्याला कसा वाटला मला कमेंट करा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले काही प्रश्न शंका असतील तर ते मला कमेंटमध्ये कळवा. नक्कीच आपण त्याच्यावरती निरसन करू. चला तर लवकरच भेटू अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.